वेबमिरची मेरा देश मेरा नेता या कार्यक्रमात आज आपण न्यायमूर्ती आणि लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष बी.जी. कोळसे पाटील यांच्याबरोबर आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की भारताचा नेता कसा असावा. भारताच्या नेत्याचा, जनतेचा, प्रांताचा किंवा भारताच्या कुठल्याही प्रश्नावर विचार करताना आम्हाला भारतीय संविधानाच्या चौकटीत राहूनच तो विचार करावा लागेल. भारताच्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक कसा भारत घडवू इच्छितो आणि त्यासाठी भारतातील जनतेला भारताने सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, अगदी निवडणुकीतील न्याय देखील कबूल केलेला आहे आणि तो अभिप्रेत आहे. भारत हा समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही देश असेल अशी सुद्धा भारताला आमच्या संविधानाने ग्वाही दिलेली आहे आणि तसे संविधान 26 नोव्हेंबर 1949 साली आम्ही सर्व भारतीयांना अर्पण केलेलं आहे. त्यामुळं आम्ही ज्या नेत्याची अपेक्षा करतो, आम्ही जसा भारताला नेता पाहिजे याची अपेक्षा करतो, तो या देशाच्या संविधानाच्या मापदंडाने चालतो का नाही हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे संविधानाला अपेक्षित असणारा भारत आम्ही उभा केलाय का, हा पहिला प्रश्न आमच्या नेत्याला पडला पाहिजे. की जे संविधान सांगतंय की आम्ही या देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या सुविधा पुरवू आणि पुरवल्या जातील असे संविधानाने या देशातील सर्व भारतीयांना कबूल केलेलं आहे. नुकताच जागतिक स्तरावरचा मानवी विकास निर्देशांक प्रसिद्ध झालेला आहे आणि 187 देशामध्ये आमच्या देशाचा मानवी विकास निर्देशांकामध्ये 137वा नंबर लागतो. म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर आमचं मानवी विकास निर्देशांक आहे. जगामध्ये सर्वात चांगला देश म्हणून नॉर्वे, ज्याचा मानवी निर्देशांक हा .944 आहे, आमच्या देशाचा .586 आहे आणि सर्वात नीच देशाचा निर्देशांक हा .338 आहे. नायजर म्हणून देश आहे, त्याचा 338 आहे. परंतु आमच्या देशातील 10 कोटी आदिवासी, 20-22 कोटी दलित आणि 20 ते 25 कोटी आमचे मुस्लिम बांधव यांचा निर्देशांक हा या नीच देशाच्या निर्देशांकापेक्षा कमी आहे. तो आदिवासींचा .270 आहे तर दलित मुस्लिमांचा .328 आहे. त्यामुळं आम्हाला आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आमच्या सर्व नेतृत्वाने आजपर्यंत या देशाला सर्व जमातीला, जातीला, धर्मांना न्याय दिलाय का, तो त्याचं उत्तर नाही असं मिळतंय. आजच किंवा कालच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आहे की जगामध्ये आत्महत्या करण्यात आमच्या देशाचा नंबर 1 आहे. आमच्या देशामध्ये कुपोषित बालकांची संख्या 40 ते 50% दरम्यान आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त वरचा नंबर लागते गुजरात नावाचं फार विकसित राज्य म्हणतात त्याचा आहे. त्याचप्रमाणे जगात सर्वात जास्त गरीब आमच्या देशात आहेत, सर्वात जास्त दारिद्र्यरेषेखालचे लोक आमच्या देशात आहेत, किंबहुना ज्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही अशा लोकांची संख्या देखील आमच्या देशात जगामध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे आम्ही भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा देश उभा केलाय का, 70 वर्षानंतर देखील आम्हाला नाही असं उत्तर द्यावं लागतंय. कारण आमच्या देशाकडं सर्व प्रकारची नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असताना भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर हवा, भरपूर पाणी, भरपूर खनिजं, भरपूर जंगलं, भरपूर पर्वत असं सगळं असताना देखील त्या सर्व नैसर्गिक संपत्तीचा उपयोग या देशातील जे आम्ही संविधानाची सुरुवात केली, आम्ही भारताचे लोक म्हणजे आमच्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आम्ही या देशाचे मालक आहोत हा विचार या देशाने रुजवलेला नाही. आणि तो रुजवण्यासाठी किंवा आम्हाला हा देश आमचा आहे असं वाटण्यासाठी या देशातील नेतृत्वाने असं एक छत्रपती शिवाजीचं राज्याचं उदाहरण देता येईल की छत्रपती शिवाजी स्वतः एका घोड्यावर चालले असताना एक साधा शेतकरी त्यांना अडवतो आणि सांगतो की खबरदार जर इथून पुढे जाशील ते छत्रपती शिवाजीचं राज्य आहे, म्हणजे माझं राज्य आहे आणि मी तुला पुढे जाऊ देणार नाही. ही भावना राज्यामध्ये, देश पातळीवर, देशामध्ये रुजवणं हे नेतृत्वाचं कर्तव्य आहे. नेतृत्वाने या देशातील प्रत्येकाला न्याय देण्यासाठी सर्वप्रथम
या देशातील सर्व नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, क्वालिटी शिक्षण सर्व देशातील नागरिकांना देण्याची जबाबदारी केंद्राची आणि राज्याची आहे. ते जर आपण आज आम्ही न केल्यामुळं एक ठराविक वर्ग पुढे जातोय आणि मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला ते सगळे 60-70 कोटी लोक या देशामध्ये या देशाच्या सर्व सवलतीपासून वंचित आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आज या देशाचा नेता की ज्याने संपूर्ण देशाचा विकास डोळ्यापुढे ठेवून अगदी शेवटचा माणूस कसा सुखी होईल यासाठी विचार करणारं नेतृत्व आम्हाला हवं. ते कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून आत्तापर्यंत 70 वर्षात तसा प्रयत्न झालेला नाही आणि याच पद्धतीने जर देशाचा कारभार चालला तर तसं नेतृत्व उभं राहण्याची चिन्ह नाहीत. अगदी अर्जुन सेन गुप्ता नावाची कमिटी मनमोहन सिंग सरकारने नेमली होती की या देशातील आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठी. त्यांनी देखील रिपोर्ट दिला आहे. अर्जुन सेन गुप्ताचा रिपोर्ट बोलका आहे की ते असं म्हणतात की या देशातील 80% लोक ह्या देशामध्ये 20 रुपयापेक्षा जास्त खर्च करू शकत नाहीत. आणि मी जो आता उल्लेख केला आहे आदिवासी, दलित आणि गरीब मुस्लिम यांचा तर दररोजचा खर्च 11 रुपये, 10 रुपये, 11 रुपयापेक्षा जास्त नाही असं त्या रिपोर्टामध्ये तुलनात्मक अभ्यास करून सांगितलेला आहे. मग सच्चार समितीचा रिपोर्ट असो किंवा निरनिराळे आर्थिक सर्वेक्षण असोत, या सर्व आर्थिक सर्वेक्षणातून निरनिराळ्या आयोगाच्या रिपोर्टामधून असं निदर्शनास आलेलं आहे की देशात 70 वर्षात गरीब अधिक गरीब झालेत, श्रीमंत अधिक श्रीमंत झालेत आणि विशेषतः 1990 सालापासून ज्या नवीन आर्थिक धोरणाचा आपण स्वीकार केला ते आर्थिक धोरण या देशातील संविधानाच्या सर्व तत्वांच्या विरुद्ध आहे. आणि अशा असताना देखील त्याच्यावर ना पार्लमेंटमध्ये चर्चा झाली ना देश पातळीवर कुठेही चर्चा झालेली नाही. नवीन आर्थिक धोरणाचा आम्ही स्वीकार केला आणि आम्ही लहान मोठा जनतेतला जो प्रस्थापित वर्ग आहे त्याला व्यापारी करून ठेवलं. जो तो आज मला काय मिळतंय याच्यासाठी देशाकडे बघतोय, देशाला आपण काय देतो हे अजिबात त्याच्या मनात राहिलेलं नाही. आणि ते नेतृत्व जे नेतृत्व आम्हाला असं शिकविल, उदाहरणार्थ भ्रष्टाचाराच्या चळवळी सुरू होतात. ह्या भ्रष्टाचाराच्या चळवळी फक्त अराजक माजवण्यासाठी सुरू होतात. भ्रष्टाचार जर तुम्हाला देशातून घालवायचा असेल तर तुम्हाला KG to PG विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं बिंबवलं पाहिजे की हा देश माझा आहे, मला भ्रष्टाचार करण्याची गरज नाही, मी देशाची काळजी घेईल, देश माझी काळजी घेईल. आणि अशा प्रकारची जगात उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ स्वीडनमध्ये एक बाईला पंतप्रधान पदाची शपथ द्यायची होती. तिला ज्या पंतप्रधान पदाच्या सुखसोयीसाठी कार्ड मिळतात ते कार्ड तिने शपथ घेण्यापूर्वीच वापरायला सुरुवात केली. तिथल्या ज्या दुकानदाराकडे तिने खरेदी केली त्या दुकानदारांनी त्यांच्या लोक आयुक्ताला फोन केला आणि सांगितलं की पंतप्रधान होण्यापूर्वीच ही बाई पंतप्रधानाच्या सवलती घेऊ लागलेली आहे. त्या देशाने देशभर त्याचा गदारोळ झाला आणि त्या बाईला तिथे पंतप्रधान होता आलेलं नाही. त्यामुळं कुठेतरी आम्हाला समाजातून ह्या सगळ्या जाती धर्माच्या भिंती पाडण्यासाठी, भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी समाजाला अगदी लहानपणापासून शिक्षण देण्याची गरज आहे. बदलत नाही. जोपर्यंत हा देश माझा आहे, या देशासाठी मी काय करायचं हे जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला प्रश्न पडत नाही तोपर्यंत या देशातला भ्रष्टाचार, धर्मांधता किंवा भांडवलशाहीने जे अतिरेक केलेले अमर्याद भांडवलशाही असावी पण तिला मर्यादा असाव्यात. आज आमच्या देशाचे सर्व नैसर्गिक स्रोत, अगदी हवा, सूर्यप्रकाश, नद्या, जंगलं, खनिजं ही सगळी मुठभर उद्योगपतींच्या हातात कवडीमोल भावाने विकली गेलेली आहेत. देशी परदेशी भांडवलदार त्याच्यावर मस्त मजा करतायत आणि त्या सर्व खनिज ह्या सगळ्या नैसर्गिक संपत्तीचा मालक सामान्य नागरिक या देशामध्ये हातपाय खोडून मरायची त्याची वेळ आलेली आहे. तरी त्याच्याकडे बघायला कोणी नाही. त्याच्याकडे बघण्याचा कार्यक्रम कुठल्याही पक्षाकडे नाही. ते धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने राजकारण करतात. सरकारी शाळा जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षण खाजगी संस्थांच्या ताब्यात गेलेलं आहे. प्रचंड फी शिक्षणाची खाजगी गरिबांना परवडत नाही आणि सरकारी शाळेमध्ये शिक्षण मिळत नाही. त्यामुळे महत्त्वाचं अंग विकासाचं जे आहे ते अंगच मुळी या देशातील प्रस्थापितांनी लुळंपांगळं करून ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या दुसरे सांस्कृतिकदृष्ट्या देखील किंवा राजकीयदृष्ट्या सुद्धा मुठभरांच्या हातात राजकीय सत्ता आहे. अगदी गेल्या 70 वर्षात या देशातील स्वातंत्र्यानंतर आमचा देश फक्त 100-500 घराण्यांनी चालवलेला आहे. इथे लोकशाहीच्या जागी घराणेशाही, समाजवादाच्या जागेवर भांडवलशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या जागेवर धर्मांधता
अशा प्रकारे उलट्या प्रवाह या देशात सुरू झाला आहे. या देशामध्ये 18 पगड जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक चालीरीती आहेत, म्हणजे विविधता या देशामध्ये आहे. आणि ती सगळी विविधता जर आम्हाला सांभाळायची असेल, त्या सगळ्या विविधतेतील लोकांना, नागरिकांना जर आम्हाला न्याय द्यायचा असेल, तर आम्हाला सर्व समाजाकडं आईच्या मायेने बघणारा नेता हवा. आणि असा नेता या देशामध्ये होणे ही काळाची गरज आहे. आम्ही सर्वांनी मिळून आमच्या सर्वस्वपणाला लावून अशा प्रकारचा नेता, ना तो काँग्रेसचा असेल ना तो BJPचा असेल, कारण यांनी 70 वर्ष दोघांनी सत्ता उपभोगलेली आहे आणि देशाला नेहमीच चुकीच्या मार्गाने नेलेलं आहे. तेव्हा आम्हाला स्वतंत्र अशी या देशाच्या सर्व नागरिकांना न्याय देणारी संघटन उभं करून या देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देणारा नेता देशापुढे आणण्याची गरज आहे. देशाचं नेतृत्व त्याच्याकडे देण्याची गरज आहे. या प्रसंगी मी एवढंच सांगून माझं हे तुमची मुलाखत संपवतो.